शांती. आज आहे 10/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, अलफ आणि बे, बाबा आणि वारसा आठवणीत राहिला तर खुशीचा पारा चढलेला राहील. ही अतिशय सोपी आणि सेकंदाची गोष्ट आहे. प्रश्न आहे, अविरत खुशी कोणत्या मुलांना राहू शकेल? सदैव खुशीचा पारा चढलेला राहण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे, जी मुले अशरीरी बनण्याचा अभ्यास करतात, बाबा जे ऐकवतात त्याला चांगल्या रीतीने धारण करून इतरांकडूनही करवून घेतात, त्यांनाच अविरत खुशी राहू शकते. खुशीचा पारा सदैव चढलेला राहावा यासाठी अविनाशी ज्ञानरत्नांचे दान करत राहा. अनेकांचे कल्याण करा. सदैव हे स्मृतीमध्ये राहावे की आपण आता सुख आणि शांतीच्या अतिउच्च पातळीवर जात आहोत, तर खुशी राहील. ओम शांती. बापदादांचा विचार आहे की एका सेकंदामध्ये मुलांकडून लिहून घ्यावे की कोणाच्या आठवणीमध्ये बसले आहात. हे लिहिण्यासाठी काही वेळ लागत नाही. प्रत्येकाने एका सेकंदामध्ये लिहून बाबांना दाखवून जावे. सर्वांनी लिहून बापदादांना दाखवले. मग बाबांनी अर्थात ब्रह्माबाबांनी देखील लिहिले. बाबांनी जे लिहिले ते कोणीही लिहिले नाही. बाबांनी लिहिले अलफ आणि बे. किती सोपे आहे. अलफ म्हणजे बाबा, बे म्हणजे बादशाही. बाबा शिकवतात आणि तुम्ही राजाई प्राप्त करता. जास्त काही लिहिण्याची गरज नाही. तुम्ही तर लिहिण्यासाठी देखील 2 मिनिटे लावलीत. अलफ आणि बे सेकंदाची गोष्ट आहे. संन्यासी फक्त अलफची आठवण करतील. तुमच्या तर बादशाही देखील लक्षात आहे. आठवण करण्याची सवय लागते. बुद्धीमध्ये आठवण टिकली की मग खुशीचा पारा चढलेला राहतो. अलफचा अर्थ किती मोठा अति उच्च टोक आहे. त्याच्यावर आणखीन कोणती गोष्टच नाही. राहण्याचे स्थान सुद्धा उच्चते उच्च आहे. सेकंदामध्ये मुक्ती जीवनमुक्तीचा अर्थ देखील कोणी जाणत नाही. त्याचाही अर्थ जरूर असणार. बाळ जन्माला येते तेव्हा लिहितात इतके तास, इतकी मिनिटे, इतके सेकंद झाले. टिक टिक चालत राहते. टिक झाली, अलफ बे, बस. सेकंद सुद्धा लागत नाही. म्हणण्याची सुद्धा गरज नाही. आठवण तर आहेच. तुम्हा मुलांची इतकी चांगली अवस्था झाली पाहिजे, परंतु ती तेव्हा होईल जेव्हा आठवण राहील. इथे बसले आहात तर बाबांची आणि राजाईची आठवण राहिली पाहिजे. बुद्धी पाहते, ज्याला दिव्य दृष्टी म्हटले जाते. आत्मासुद्धा पाहते. बाबांना आत्माच आठवण करत असणार. तुम्ही देखील बाबांची आठवण करा तर राजाई देखील एकत्र आठवेल. कितीसा वेळ लागतो. इथे देखील जर आठवणीमध्ये बसाल तर खूप गदगद होऊन जाल. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा सुद्धा या खुशीमध्ये बसले आहेत. बाबांना इथल्या कोणत्याही गोष्टीची आठवणही नाही आहे. बाबा आठवण करतात तिथल्या गोष्टींची. बाबा आणि राजाई जसे की दारात उभे आहेत. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांसाठी राजाई घेऊन आलो आहे. तुम्ही फक्त आठवण करत नाही म्हणून तुमची खुशी टिकत नाही. तुम्ही उठता बसता स्वतःला आत्मा समजा आणि मजपित्याची आणि वारशाची आठवण करा. किती उंच स्थान आहे जिथे तुम्ही राहता. दुनिया हे थोडेच जाणते. मनुष्य मुक्तीमध्ये जाण्यासाठी किती डोकेफोड करतात. आता मुक्तिधाम आहे कुठे? तुम्ही समजता आत्मा तर रॉकेट आहे. ती लोक चंद्रापर्यंत जातात. नंतर मग आहे पोलार अर्थात आकाश पोकळी. तुम्ही पोलारच्या देखील पार पलीकडे खूप वर जाता.
चंद्र तर याच दुनियेमधला आहे. म्हटले जाते, सूर्य चंद्राच्या देखील पलीकडे, आवाजाच्याही पार पलीकडे. आता या शरीराला सोडायचे आहे. तुम्ही येता स्वीट सायलेन्स होममधून. येण्या जाण्यासाठी वेळ लागत नाही. ते आपले घर आहे. इथे मात्र कुठे जायचे झाले तर वेळ लागतो. आत्मा शरीर सोडते तर सेकंदामध्ये कुठल्या कुठे निघून जाते. एक शरीर सोडून दुसऱ्यामध्ये जाऊन प्रवेश करते. तर स्वतःला आत्मा समजायचे आहे. तुम्ही खूप उंच शिखरावर जाता. आता मनुष्याला शांती हवी आहे. शांतीचे सर्वोच्च शिखर आहे निराकारी दुनिया आणि सुखाचे सुद्धा सर्वोच्च शिखर आहे स्वर्ग. उंचच उंच असलेल्याला टॉवर म्हटले जाते. तुमचे घर देखील किती उंचावर आहे. दुनियावाले कधी या गोष्टीवर विचार करत नाहीत. त्यांना या गोष्टी समजावून सांगणारा कोणी नाही आहे. त्याला म्हटले जाते शांतीचे टॉवर. मनुष्य तर म्हणत राहतात विश्वामध्ये शांती व्हावी, परंतु याचा अर्थ जाणत नाहीत की शांती कुठे आहे. हे लक्ष्मीनारायण सुखाच्या टॉवरमध्ये आहेत. तिथे कोणताही लोभ लालसा नसते. तेथील खाणे पिणे बोलणे अतिशय रॉयल असते आणि मग सुख देखील विपुल असते. त्यांची महिमा बघा किती आहे, कारण की त्यांनी खूप मेहनत केली आहे. हे एकटेच नाहीत, पूर्ण माळा बनलेली आहे. वास्तविक 9 रत्नांचे गायन आहे. जरूर त्यांनी गुप्त मेहनत केली असणार. बाबांची आणि वारशाची आठवण राहील तेव्हाच विकर्म विनाश होतील. परंतु माया आठवण करू देत नाही. कधी काम कधी क्रोध खूप वादळे निर्माण करते. आपली नाडी बघायची आहे. नारदाला देखील म्हटले, आपले तोंड बघ. तर ती अवस्था आता नाही आहे, बनवायची आहे. बाबा एम ऑब्जेक्ट जरूर सांगतील. आतल्या आत पुरुषार्थ करत राहा. पुढे जाऊन ती अवस्था तुमची होईल. अशरीरी राहण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता परत जायचे आहे. बाबांनी सांगितले आहे, माझी आठवण करा. आठवण केली नाही तर सजासुद्धा खूप खावी लागेल आणि मग पदसुद्धा कमी होईल. या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. ते लोक सायन्समध्ये किती डीप जातात, काय काय बनवत राहतात. ते सुद्धा संस्कार तर पाहिजेत ना, जे मग तिथे देखील जाऊन या गोष्टी बनवतील. फक्त ही दुनिया बदलणार आहे. इथल्या संस्कारानुसारच जाऊन जन्म घेणार. जसे सैनिकांच्या बुद्धीमध्ये लढाईचे संस्कार असतात तर ते संस्कार घेऊन जातात. लढाई केल्याशिवाय राहू शकत नाहीत. ऑफिसरकडे रांग लागलेली असते. भरती करतेवेळी चाचणी करतात. कोणी आजारी तर नाही. डोळे कान इत्यादी सर्व ठीक आहेत. युद्धामध्ये तर सर्व ठीक पाहिजे. इथे देखील पाहिले जाते की कोण कोण विजयी माळेचा मणी बनणार. तुम्हाला पुरुषार्थ करून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. आत्मा अशरीरी आली आहे. अशरीरी बनून जायचे आहे. तिथे शरीराचा कोणताही संबंध नाही. आता अशरीरी बनायचे आहे. आत्मे तिथून येतात, येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात. पुष्कळ आत्मे येत राहतात. सर्वांना आपला आपला पार्ट मिळालेला आहे. जे नवीन पवित्र आत्मे येतात त्यांना जरूर पहिले सुख मिळणार आहे, म्हणून त्यांची महिमा होते. मोठे झाड आहे ना, किती नामी ग्रामी मोठ्या व्यक्ती आहेत. आपल्या आपल्या ताकदीनुसार खूप सुखात असतील. तर आता मुलांना मेहनत करायची आहे. कर्मातीत अवस्थेमध्ये पवित्र होऊन जायचे आहे. आपला व्यवहार पाहायचा आहे. कोणाला दुःख तर देत नाही. बाबा किती गोड आहेत, मोस्ट बिलवेड आहेत ना. तर मुलांना देखील बनायचे आहे. हे तर तुम्ही मुलेच जाणता की बाबा इथे आहेत. मनुष्यांना थोडेच हे माहीत आहे की बाबा इथे स्थापना करत आहेत.
तरी देखील जन्मजन्मांतर त्यांची आठवण करत राहतात. शिवच्या मंदिरामध्ये जाऊन किती पूजा करतात, किती अति उंच पहाडांवर बद्रीनाथ इत्यादीच्या मंदिरामध्ये जातात, किती जत्रा भरतात, कारण खूप गोड आहेत ना. गातात देखील उच्च ते उच्च भगवान. बुद्धीमध्ये निराकाराचीच आठवण येईल. निराकार तर आहेतच, नंतर मग आहेत ब्रह्मा विष्णू शंकर, त्यांना भगवान म्हणणार नाही. आता तुम्ही मुले समजता की आम्हीच सतोप्रधान देवता होतो. जेव्हा आम्ही विश्वाचे मालक होतो तेव्हा इतके भरमसाठ मनुष्य मात्र नव्हतेच मुळी. फक्त भारतामध्येच यांचे राज्य असेल, बाकी सर्व निघून जातील शांतीधाममध्ये. हे सर्व तुम्ही बघत राहाल. यासाठी अति विशाल बुद्धी पाहिजे. तिथे तुम्हाला पहाडी इत्यादीवर जाण्याची गरज नाही. तिथे कोणताही ॲक्सिडेंट इत्यादी होत नाही. तो आहेच वंडर ऑफ स्वर्ग. जेव्हा ते स्वर्गातील वंडर अर्थात आश्चर्य राहत नाही, तेव्हा मायेचे वंडर अर्थात चमत्कार निर्माण होतात. या गोष्टी दुनियावाले समजू शकत नाहीत. आता तुम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तो आहे सुखाचा टॉवर, हा आहे दुःखाचा टॉवर. युद्धामध्ये कितीतरी मनुष्य रोज मरतात तर पुन्हा जन्मसुद्धा घेत असतील. गायले जाते ईश्वराचा अंत मिळू शकत नाही. आता ईश्वर तर आहे बिंदू, त्यांचा अंत कसा शोधणार. बाबा म्हणतात, या रचनेच्या आदी मध्य अंताला कोणीही जाणत नाहीत. साधू संत कोणीही रचता आणि रचनेचा अंत शोधू शकत नाहीत. तुम्हाला बाबा शिकवतात, याला शिक्षण म्हटले जाते. सृष्टीचक्राच्या रहस्याला तुम्ही मुलेच समजत जाता. ते तर म्हणतात आम्ही जाणत नाही किंवा लाखो वर्ष म्हणतात. आता बाबांनी समजावले आहे, हे सर्व जे काही तुम्ही इथे बघता हे तिथे राहणार नाही. स्वर्ग आहे टॉवर ऑफ सुख, इथे आहे दुःखच दुःख. अचानक मृत्यू असा येईल की सर्व काही नष्ट होईल. मृत्यू बघणे काही मावशीचे घर नाहीये. याला म्हटले जाते दुःखाची परिसीमा. ते आहे सुखाचे शिखर. बस, तिसरा कोणता शब्द नाही. तुमच्यामध्ये देखील असे खूप आहेत जे ऐकतात, परंतु धारणा होत नाही. धारणा तेव्हा होईल जेव्हा बुद्धी गोल्डन एज असेल. धारणा होत नसेल तर खुशीसुद्धा राहत नाही. एकदम हायेस्ट अर्थात उच्च शिक्षण घेणारे सुद्धा आहेत, तर लोएस्ट अर्थात कमी शिक्षण घेणारे सुद्धा आहेत. शिकण्यामध्ये फरक तर आहे ना. त्यांना बेहदचे बाबा कितीही समजावून सांगतील, परंतु कधीही समजणार नाहीत. आठवण केल्याशिवाय तुम्ही कधीच पवित्र बनू शकणार नाही. बाबा चुंबक आहेत, ते एकदम हायेस्ट पॉवरवाले आहेत. त्यांच्यावर कधीच गंज चढू शकत नाही. बाकी सर्वांवर गंज चढलेला आहे. त्याला काढून मग सतोप्रधान बनायचे आहे. बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. इतर कोणामध्ये मोह राहता कामा नये. श्रीमंतांना तर पूर्ण दिवस धन दौलतच समोर दिसत राहील. गरिबांकडे तर काहीच नाही आहे. परंतु गरीबसुद्धा थोडा हुशार असावा, जो धारण करू शकेल. आठवण केल्याशिवाय कचरा कसा निघेल. आम्ही पवित्र कसे बनणार. तुम्ही इथे आलाच आहात उंच शिखरावर जाण्यासाठी. तुम्ही जाणता, बाबांच्या शिकवणीवर चालल्याने आम्ही सुखाच्या उंच शिखरावर जाऊ. यामध्ये मेहनत आहे. बाबा येतात टॉवरवर घेऊन जाण्यासाठी, तर श्रीमतावर चालावे लागेल. पहिल्या नंबरवर या लक्ष्मीनारायणाचेच गायन आहे. ते एकदम टॉवरवर अर्थात अतिउच्च पातळीवर असतील. नंतर काही न काही कमी होते. नवीन दुनियेलाच टॉवर ऑफ सुख म्हटले जाते. तिथे कोणती खराब गोष्ट असत नाही. अशी माती नाही, अशी हवा लागत नाही जी घरांना खराब करेल.
स्वर्गाची तर खूप महिमा आहे, त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. लक्ष्मीनारायण किती उच्च आहेत, त्यांना बघूनच मन खुश होते. पुढे जाऊन खूप जणांना साक्षात्कार होतील. सुरुवातीला किती साक्षात्कार होत होते. बाबांनी किती करिश्मा दाखवला. ताज इत्यादी घालून येत होते. त्या गोष्टी तर इथे मिळू शकणार नाहीत. बाबा तर सोनार आहेत. आधी जे 50,000मध्ये मणी घेत होते ते आता 50 लाखाला सुद्धा मिळणार नाहीत. तुम्ही स्वर्गासाठी पुरुषार्थ करत आहात. तिथे अथाह सुख आहे. बाबा एवढे शिकवतात, परंतु मुलांमध्ये रात्रंदिवसाचा फरक पडतो. कुठे राजा राणी, कुठे दास दासी. जे चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवतात ते लपून राहू शकत नाहीत. लगेच म्हणतील, बाबा आम्ही अमक्या ठिकाणी जाऊन सेवा करतो. सेवा तर पुष्कळ पडलेली आहे. तुम्हाला या जंगलाला मंगल अर्थात मंदिर बनवायचे आहे. भाकरीचा तुकडा खाल्ला न खाल्ला हे धावले सेवा करण्यासाठी. धंदा करणारी लोक असे करतात. चांगला ग्राहक आला तर मग खाल्ले न खाल्ले की पळाले. धन कमावण्याचा छंद असतो. इथे तर बेहदच्या बाबांकडून अथाह धन मिळते. भले थोडा वेळ बाकी आहे, परंतु उद्या शरीर सुटून जाईल, काही भरवसा नाही. विनाश तर होणारच आहे. तुमच्यासाठी तर मिरुआ मौत मलुका शिकार. तुमच्या खुशीला पारावार नाही. तुम्हाला अविरत खुशी झाली पाहिजे. तुम्हाला अनेकांचे कल्याण करायचे आहे. शेवटी कर्मातीत अवस्था होणार आहे. तुम्ही आठवण करता करता अशरीरी बनाल तेव्हा सहजच उडून जाल. ही खूप मेहनत आहे. कोणी तर खूप सेवा करतात. पूर्ण दिवस म्युझियम समजावून सांगण्यासाठी उभे आहेत. दिवस रात्र सेवेमध्ये तत्पर आहेत. शेकडो म्युझियम उघडतील. लाखो लोक तुमच्याजवळ येतील. तुम्हाला फुरसत मिळणार नाही. सर्वात जास्त तुमचीच दुकाने उघडतील या अविनाशी ज्ञानरत्नांची. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञानाची धारणा करण्यासाठी पहिल्यांदा आपली बुद्धी गोल्डन एजची बनवा. बाबांच्या आठवणी व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींमध्ये मोह राहू नये. दुसरा पॉइंट आहे, कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून घरी जाण्यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. आपला व्यवहार सुद्धा बघा की कोणाला दुःख तर देत नाही आहोत. बाबांसारखे गोड बनायचे आहे. आजचे वरदान आहे, सहनशक्तीच्या धारणेद्वारे सत्यतेला आपले करणारे सदा काळचे विजयी भव. सहनशक्तीच्या धारणेद्वारे सत्यतेला आपले करणारे सदा काळचे विजयी भव. स्पष्टीकरण आहे, दुनियावाले म्हणतात की आजकाल सच्चाईने चालणे देखील कठीण आहे. खोटे बोलावेच लागेल. काही ब्राह्मण आत्मे देखील समजतात की कुठे कुठे चतुराईने तर चालावेच लागते. परंतु ब्रह्मा बाबांना पाहिलेत, सत्यता आणि पवित्रतेसाठी किती विरोध झाला तरीसुद्धा घाबरले नाहीत. सत्यतेसाठी सहनशक्तीची आवश्यकता असते. सहन करावे लागते, झुकावे लागते, हार मानावी लागते, परंतु ती हार नसते, सदा काळचा विजय आहे. स्लोगन आहे, प्रसन्न राहणे आणि प्रसन्न करणे. हे आहे आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे. प्रसन्न राहणे आणि प्रसन्न करणे हे आहे आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, माझे तर एक बाबा आणि माझे सर्व काही या एका माझेमध्ये सामावून जावे. जिथे हवे, जसे हवे, जेवढा वेळ हवे
तेवढा वेळ मन एकाग्र व्हावे. याला म्हणतात मन वशमध्ये आहे. या एकाग्र अर्थात एकरस स्वीट सायलेन्सच्या स्थितीद्वारे सहजच डबल लाईट फरिश्ता स्वरूपाची अनुभूती होते. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.